अमेरिकेच्या अध्यक्षपदावर रुजू झाल्यानंतर जगावर टॅरिफचा वरवंटा फिरवणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फेडरल कोर्टानं मोठा दणका दिला आहे। ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाला अमेरिकेतील न्यूयॉर्क स्थित आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयानं असंवैधानिक असल्याचं सांगून स्थगिती दिली आहे। ट्रम्प यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला असून राज्यघटनेच्या बाहेर जाऊन टॅरिफ लावण्याचा प्रयत्न केल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे। अमेरिकेतील न्यायालयाच्या निर्णयामुळे जगाला दिलासा मिळाला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी आणीबाणीच्या काळातील अधिकाराचा वापर करून जाहीर केलेले कर धोरण लागू करण्यास आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाने मनाई केली आहे। ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक शेअर बाजारावर परिणाम झाला होता आणि महागाई वाढण्याचा धोकाही निर्माण झाला होता। या निर्णयाला ट्रम्प प्रशासन वरिष्ठ न्यायालयात आव्हान देऊ शकतं का? या सगळ्या प्रकरणात पुढे काय होऊ शकतं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। न्यूयॉर्क स्थित आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयातील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटलं आहे की ट्रम्प यांनी आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्याचा गैरवापर केला। हा कायदा अध्यक्षांना आपत्कालीन काळात खास अधिकार देतो, पण ट्रम्प यांनी कोणत्याही ठोस कारणाशिवाय त्याचा वापर केला आहे। ट्रम्प यांनी व्यापार कायदा 1974 च्या कलम 122 नुसार 150 दिवसात 15% टॅरिफ लावू शकतात, मात्र त्यासाठी ठोस कारण पाहिजे असं न्यायालय म्हटलं आहे। ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जागतिक व्यापारात 81% घट होऊ शकते असं जागतिक व्यापार संघटनेने यापूर्वीच म्हटलं होतं। अध्यक्ष ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी जगातील अनेक देशांवर टॅरिफ लावला होता। या टॅरिफला आव्हान देणाऱ्या 7 याचिका कोर्टात दाखल झाल्या होत्या। या टॅरिफमुळे अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत होईल, तसेच अमेरिकेकडून कमी सामान खरेदी करणाऱ्या देशांना धडा शिकवू असंही ट्रम्प म्हणाले होते। मात्र चीन वगळता त्यांनी अन्य देशांवर 90 दिवसांसाठी टॅरिफला स्थगिती दिली होती। ट्रम्प यांनी चीनवर 145% टॅरिफ लावला होता। त्याला जशास तसे उत्तर म्हणून चीननेही अमेरिकेवर टॅरिफ लावला होता। अखेर चर्चेनंतर दोन्ही देशांनी टॅरिफ कमी केला होता। परदेशातील वस्तूंवर आयात शुल्क वाढवून स्थानिक उत्पादन क्षमतेला चालना मिळेल असा ट्रम्प यांचा अंदाज होता। अमेरिकेला हितकारक ठरतील असे व्यापारी करार इतर देशांनी करावेत, यासाठी आयात शुल्क धोरणाचा वापर ट्रम्प यांनी केला। अमेरिकेच्या अध्यक्षांचं निकटवर्तीय उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनाला रामराम ठोकला आहे। त्यांनी DOGE या खात्याच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा एक्सवर केली आहे। ट्रम्प यांनी आणलेल्या बिग ब्युटिफुल बिलला मस्क यांचा विरोध होता। DOGEचे काम वायफळ खर्चात कपात करणं आहे आणि हे विधेयक त्यांच्या विरोधात आहे असं मस्क यांचं म्हणणं होतं। अमेरिकेच्या सरकारी खर्चात कपात करण्यासाठी मस्क यांनी उचललेल्या पावलांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती। मस्क हे पदभार स्वीकारल्यानंतर सरकारी नोकऱ्यांमध्येही हजारो ले ऑफ, कर्मचारी कपात आदी कारणांवरून चर्चेत होते। डोनाल्ड ट्रम्प यांनी सभागृहात मंजूर केलेल्या महत्त्वाकांक्षी कर सवलतीच्या विधेयकावर मस्क यांनी टीका केली होती। या विधेयकात कर सवलत आणि स्थलांतरितांसाठी कायद्याच्या अंमलबजावणीची तरतूद होती। या विधेयकाच्या मंजुरीमुळे खर्च वाढणार असल्याचं मस्क यांचं मत होतं। ट्रम्प यांनी जगभरातल्या देशांवर वेगवेगळ्या प्रमाणात टॅरिफ लागू केलं, त्यामुळे बऱ्याच देशांशी अमेरिकेचे संबंध तणावपूर्ण झाले। अमेरिकन नागरिकांचे आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी टॅरिफ लागू करत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता। अमेरिकेच्या न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे। ट्रम्प यांनी बऱ्याच वेळा आक्रमक भूमिका घेत टॅरिफ निर्णयाचे समर्थन केले होते। त्यांच्या निर्णयावर जगभरातील अनेक देशांनी आक्षेप घेतला होता, पण ट्रम्प टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयापासून माघार घ्यायला तयार नव्हते। आता न्यायालयानेच ट्रम्प यांच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने ट्रम्प यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे। ट्रम्प यांच्या टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयावर ताशेरे ओढताना अमेरिकन न्यायालयाने हे घटनाविरोधी कृत्य ठरवले आहे। अमेरिकन सरकारने न्यायालयात बाजू मांडताना ट्रम्प यांच्या निर्णयाची बाजू उचलून धरली।
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तडजोडीच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे यात कोणत्याही न्यायालयीन आदेशामुळे अडसर आला तर अमेरिकेची प्रतिमा जागतिक स्तरावर खालावेल. न्यायालयीन मध्यस्थीमुळे अध्यक्षांचे हात बांधले जातील असा युक्तिवाद ट्रम्प प्रशासनाने केला आहे. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला. फक्त राजकीय कारणांसाठी हे न्यायालय राष्ट्राध्यक्षांना असे अधिकार वापरू देऊ शकत नाही. ते वापरण्याची त्यांना परवानगी नाही असा स्पष्ट शब्दात न्यायमूर्ती जेन रेटॉनी यांनी ट्रम्प सरकारला फटकारलं आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प या सगळ्या घडामोडीनंतर काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण जगाचंच लक्ष लागलं आहे. या माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.